स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर कंपेअर करू नका, कारण तुम्ही खूप छान आहात आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही, फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते. जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद, कुणाचा तळतळाट नाही, कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवायचे: मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हींमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणार. आयुष्य जीवन म्हणजे खेळाचं मैदान आहे. या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. मित्रांनो, गरीब असणं गुन्हा नाही, कारण दारिद्र्य कधीच माणसाला संपवू शकत नाही. पण आळस, आपल्या कर्तव्याविषयी उदासीनता आणि आयुष्यात कोणतेही नसलेले ध्येय माणसाला पूर्णतः नेस्तनाबूत करते. सगळेच रस्ते हे शेवटाला नेणारे असतात, पण शेवटाला जाणारे सगळेच स्वप्न असते असे नाही. म्हणून शेवटाला जाण्याचं नाही तर स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास धरा. जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं, तिथे तुमचं नसणंच चांगलं असतं. मला वाटतं खरा प्रश्न जगावं की मरावं हा नसून जीवन नावाचा पदार्थ शिळा न होऊ देता त्यातला ताजेपणा टिकून कसं जगावं हा आहे. आपल्याला जे जे हवं ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्तांची गरज नसते, कारण जो आनंदाचा क्षण असतो ना, तोच एक मुहूर्त असतो. आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. स्वतःचं दुःख लपवून सर्वांना सुखात ठेवणारा कायम जीवनात दोन पात्र निभावत असतो. वेळेअभावी संगत तुटली तर तुटू द्यात, पण संवाद तुटला नाही पाहिजे, कारण संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते. श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपासता ती पण श्रीमंतीच असते. परिस्थितीने वजाबाकी करून ठेवलेल्या आयुष्यातच माणूसपणाची बेरीज करत राहणं म्हणजे जगणं. जेव्हा आयुष्य नकोसं वाटतं तेव्हा आयुष्य बदलायची नाही तर जीवन जगण्याची पद्धत बदलायची गरज असते. लक्षात ठेवा, गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो. वेळ अजिबात लागत नाही. गैरसमज व्हायला खरा वेळ लागतो. तो हा गैरसमज आहे हे समजायला आणि खूप वेळ लागतो तो गैरसमज दूर व्हायला. लवचिकता हवीच, शरीरात, स्वभावात, नियोजनात, जगण्यात. ओढ ही माणसाच्या स्वभावातील एक अशी क्रिया की जिचा अर्थ माणसाने माणसाला जीव लावल्याशिवाय कळत नाही. ओढीत प्रेम असते, श्रद्धा असते. ओढ लागली असेल तर न मिळणारी गोष्ट सुद्धा मिळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु सर्वात श्रेष्ठ ओढ ही परमेश्वराच्या भक्तीची आणि देशभक्तीची असली पाहिजे. म्हणजे दोन्हींमुळे या जीवनाचा प्रवास सुखमय व आनंदी होतो. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे. आपले व्यक्तिमत्व हे समयीच्या मंद प्रकाशासारखं हवं. शांत, सात्विक, प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारा, धीर देणारा.
प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत. आयुष्यात सर्व काही मिळते, पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही. आयुष्य संपत जाते, शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होते. आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातल्या पक्ष्यासारखी असतात. एकदा उडून गेली की परत कधीच येत नाही. हरलात तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे, हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. पुण्य करायचा कितीही प्रयत्न केला तरीही त्यातून नेहमी पाप घडत असतं आणि आपल्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची गणती कोणाकडेच नसते. प्रार्थनेत मागितलेल्या गोष्टींची किंमत सर्वस्वापेक्षा अधिक असते. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते. पण असत्य हे असे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. कधी अडल्या नडल्याची हाक आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार मानावे, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने आपली निवड केली आहे. माणसाने कायम वर्तमानाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण भविष्य फार कपटी असतं. ते फक्त आश्वासन देतं, पण खात्री नाहीच. तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही, ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमणं याला महत्त्व आहे. ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य व आत्मविश्वास वाढवतो. जी व्यक्ती स्पष्ट, सरळ व मनात कोणताही किंतु न ठेवता बोलते त्याचे बोल तीव्र आणि कठीण जरूर भासतात, परंतु अशी व्यक्ती कधी कोणालाही धोका देऊ शकत नाही. त्याचे मन पूर्णपणे साफ असते. गोड शब्द व चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही. खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, मधुर व्यवहार व सुंदर विचार असतात. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. फुलांची एक खासियत आवडते मला, त्यांच्या जवळ असणारा सुगंध ते मनमुराद इतरांना वाटून टाकतात. कधी गरीब श्रीमंत बघत नाहीत, एवढंच काय आलेल्या कोणालाही ते कधी परक समजत नाहीत. फुलालाही माहीत आहे मी उद्या सुकणार आहेच, माझ्या जवळचा हा सुगंध उद्या असाच नाही राहणार. माणसाच्या आयुष्याचंही असंच असायला हवं. निसर्गाचा नियम आहे, एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. प्रकाश आला की अंधार निघून जातो, पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. म्हणून नेहमी चांगले व सकारात्मक विचार करूया. पेनकिलरच्या गोळ्या खाऊन फक्त शरीराचं दुखणं कमी होतं, मनाचं नाही. मनाचं दुखणं कमी होण्यासाठी मनाला पटणारा आणि मन समजून घेणारा व्यक्तीच असावा लागतो. ज्याचे जसे चरित्र असते तसे त्याचे मित्र असतात. शुद्धता तर विचारामध्ये असते, माणूस कुठे पवित्र असतो. फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगलं बघा, माणसात सुद्धा देव असतो.